नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ सिटीचा अपडेटेड सिलेबस पाहिला होता. तसंच या व्हिडिओमध्ये आपण तोच सिलेबस बट एका डिटेल्ड वेमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या सेक्शनमध्ये कोणत्या टॉपिक्सची तयारी केली पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या टॉपिक्सवरती जास्त फोकस केलं पाहिजे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला सेक्शन आहे ते म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग. तर मित्रांनो, हा सेक्शन लॉ 3 इयर्स आणि 5 इयर्स दोन्हीसाठी कॉमन आहे. तर यामध्ये टॉपिक्स आहेत जसं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पिनल कोड, जे की आता चेंज होऊन भारतीय न्याय संहिता हे झालं आहे. त्यासोबतच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, फॅमिली लॉज, लॉ ऑफ टॉर्ट्स, लीगल फंडामेंटल अँड टर्म्स, लीगल मॅक्सिम्स, त्यासोबतच इम्पॉर्टंट लँडमार्क्स अँड सुप्रीम कोर्ट जजमेंट. आता फॉर एक्झाम्पल केशवानंद भारती केस असो किंवा असे बरेचसे केस आहेत किंवा लँड जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचे, जे की खूप महत्त्वाचे ठरले आहेत. तर त्याची तयारी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे केली पाहिजे. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. त्यामध्ये येतं पॉलिटिक्स, हिस्ट्री, GS, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल रिलेशन्स, ॲग्रिकल्चर, अवॉर्ड्स अँड अचीवमेंट्स, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, बुक्स अँड ऑथर. आता मित्रांनो, हा एक असा सेक्शन आहे जिथे तुम्हाला कंटिन्यू अपडेटेड राहावं लागतं. तुम्हाला प्रत्येक दिवशीचे करंट अफेअर्स, तुम्हाला प्रत्येक न्यूज ही चांगल्या प्रकारे माहिती करून घेतली पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिससुद्धा केली पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण अशीच बरेचसे व्हिडिओज फॉर एक्झाम्पल फॉर करंट अफेअर्स किंवा फॉर लीगल ॲप्टिट्यूड आपण आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याची खूप छान प्रकारे प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही एक्झामसाठी फुल तयार व्हाल. नेक्स्ट सेक्शन आहे ते म्हणजे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. त्यामध्ये टॉपिक्स आहेत जसे की कोडिंग अँड डिकोडिंग, ब्लड रिलेशनशिप, सिलॉगिझम, सिटिंग अरेंजमेंट, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स, नंबर टेस्ट, स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन, मग डायरेक्शन अँड डिस्टन्स, ॲनालॉजी आणि ॲसर्शन अँड रिझनिंग. तर मित्रांनो, हा एक असा सेक्शन आहे जिथे तुम्हाला ॲक्युरेसी आणि टाईम मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला परफेक्शन पाहिजे. कारण की एक तर तुम्हाला टाईम कमी भेटतो एक्झाममध्ये, त्यातल्या त्यात तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये कंप्लीट मॅक्स टू मॅक्स ॲक्युरेसी पाहिजे. तेव्हाच तुम्हाला या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करता येतील. नेक्स्ट सेक्शन आहे ते म्हणजे इंग्लिश. आता या सेक्शनमध्ये तुम्हाला टॉपिक्स आहेत जसे की सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स, ग्रामर, जे की एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण की याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स जसे की पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, व्हॉइसेस, स्पीच अशा बरेचसे टॉपिक्स यात कव्हर होतात. सो इंग्लिश सेक्शनमध्ये हा एक टॉपिक आहे ग्रामर, जो की सगळ्यात जास्त वेटेज कव्हर करतो. मग आहेत ॲनालॉजीज, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट अँड रिअरेंजमेंट, फिलिंग द ब्लँक्स, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, स्पॉटिंग एरर्स अँड करेक्ट स्पेलिंग. आता मित्रांनो, इंग्लिशसाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. जमतील तेवढे MCQs आणि क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. तेव्हाच जाऊन तुमची व्होकॅब्युलरी आणि तुमची अटेम्प्ट्स वाढतील. आता मित्रांनो, एक लास्ट टॉपिक आहे बेसिक मॅथमॅटिक्स. आता 3 इयर्सवाल्यांसाठी हा टॉपिक नाही आहे, बट 5 इयर्स लॉसवाल्यांसाठी हा टॉपिक आहे. हे सेक्शन आहे जिथे तुम्हाला टॉपिक जसे की अरिथमॅटिक, नंबर सिस्टम, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, क्लॉक अँड कॅलेंडर्स, डेटा इंटरप्रिटेशन, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, HCF अँड LCM, रेशो अँड प्रपोर्शन. आता मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी 5 इयर्ससाठी तयारी करतात, त्यांना एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, की बेसिक मॅथमॅटिक्सचा वेटेज खूप कमी आहे कंपेअर टू अदर सेक्शन्स, बट इथे टॉपिक्स पण भरपूर जास्त आहेत. तर तुम्ही जेव्हा एक्झाम्स द्याल किंवा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, तुम्ही त्या टॉपिक्सवरती जास्त फोकस करा, जे तुम्हाला आधीपासून येतात किंवा तुम्हाला ईझी जातात. कारण की जर तुम्ही विनाकारण कोणत्याही क्वेश्चनला पाहिलं, तर तुमचा वेळ पण जाईल आणि तुमची ॲक्युरसी पण मेंटेन राहणार नाही आहे. सो तेवढेच क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, ज्यात तुम्ही फुल कॉन्फिडंट आहात आणि तुम्हाला तो क्वेश्चन किंवा तो कन्सेप्ट चांगल्या प्रकारे येतो. ठीक आहे. तर मित्रांनो, हा झाला पूर्ण डिटेल्ड सिलेबस. प्रत्येक सेक्शनसाठी आपण सांगितलं आहे. या प्रत्येक स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचे प्रिपरेशन सुरू करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण असेच बरेचसे व्हिडिओ आपण अजून अपलोड करणार आहोत, जिथून तुमची प्रॅक्टिस पूर्ण होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करता येतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.